ए चल, असं कधी काय असतं काय? कोंबडीचा कोणी शोध लावला काय? कोंबडीचा कोण शोध लावतं का? कोंबड्या तर नेहमीच होत्या. अरे हो, मला सुद्धा असंच वाटलं होतं. पण आपण नाही का माकडांपासून आलो. तसेच एकेकाळी दयानासूर होते. आपण नाही का त्यांना मराठीमध्ये डायनासॉर डायनासॉर म्हणतो. डायनासॉर म्हटलं ना की एकदम ना फॅशन वाटते. खरं म्हणजे तो मूळ संस्कृत मधला शब्द आहे. दायन म्हणजे हडळ, भयंकर, आणि असूर म्हणजे राक्षस. असा तो दयानासूर. हे तुमचं झालं डायनासॉर डायनासॉर. आता त्या डायनासॉरवाल्यांना विचारा, ही डायना कोण आणि तिला कशाला सॉरी म्हणताय? तर लाखो वर्षांपूर्वी हे प्रचंड दयानासूर साहेब भरपूर खायचे. आजचे साहेब खातात ना तसेच. आणि त्यांची संख्या एवढी भरमसाठ वाढली की त्यांना अन्न पुरेना. मग त्यांच्या इतर लहान जाती वाढायला लागल्या. त्यांच्यापैकी काही उडणारे पण होते. त्यांना भल्या मोठ्या चोची आणि मोठी मोठी नखं सुद्धा होती. त्याच्यातून पुढे जाऊन त्यांच्या आणखीन अशा काही लहान जाती निघाल्या. आणि त्यातील शेवटून दुसरी जात म्हणजे जंगल फाऊल, म्हणजेच रान कोंबडा. आपण कशी घरी दारू पार्टी वगैरे असली की कोंबडी करतो, ती कोंबडी या रान कोंबड्यापासून आली. रानकोंबड्यांची वस्ती तेव्हा दक्षिण भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशियामध्ये होती. मग आता तेव्हा या रानकोंबड्या वगैरे आपण पाळत वगैरे नव्हतो. हां, त्या जंगलामध्ये होत्या म्हणून तर त्याला रानकोंबड्या म्हणतात. ही रानकोंबडी जंगलातनं उचलून आणली सर्वप्रथम ती भारतामध्ये, तामिळनाडूमध्ये. आता तेव्हा त्यांनी त्याचा उपयोग रानकोंबड्यांच्या झुंजा लावायच्या आणि त्याच्यावर सट्टेबाजार पैसे लावायचे ह्याच्यासाठी केला. हळूहळू हा खेळ तामिळनाडूमधून दक्षिणेला श्रीलंका आणि त्याच्या पुढे पुढे म्हणजे खाली आग्नेय आशियामध्ये म्हणजे व्हिएतनाम, थायलंड इथे प्रसिद्ध झाला. आता थायलंड म्हटले म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्याकडे ना काही फडफडणारं वगैरे दिसलं ना, अगं ए ते ताटात दे पाहू आधी, असं करत रान कोंबड्याची चव सगळ्यांना कळली. आणि मग अंडी आणि मांस याच्यासाठी त्यांनी रानकोंबड्याला माणसाळ्याला सुरुवात केली. आणि मग तिथून हळूहळू उत्तर भारतामध्ये जिथे गावाला गेल्या गेल्या बकरा, कारण त्यांच्याकडे मासे नाहीत ना, फक्त नदीतले मासे, समुद्र नाही त्यांच्याकडे, तर त्यांनी कुक्कुटपालनाला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने त्या रान कोंबड्यापासून आजच्या पाळीव कोंबडा आणि कोंबडीचा जन्म झाला. पुढे हे कुक्कुटपालन चीनमध्ये गेलं आणि तिथून नंतर मग सगळीकडे जगभरात पसरलं. आणि त्यानंतर काही शतकांनी इजिप्त या देशाने कृत्रिमरित्या अंडी उबवायचं तंत्र विकसित केलं. आणि त्यानंतरपासून अख्खं जग कोंबडी खातंय. तर पुढच्या वेळी घोटानंतर कोंबडीचा तुकडा खाताना आपण भारतीय असल्याचा फार मोठा अभिमान बाळगावा. ए कोंबडी भारतीय, भारतीय आपली आहे, आपली. कुक्कू